हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेस लाईव्ह जर्नी. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज मी ChatGPTला काही क्वेश्चन्स विचारणार आहेत. मी इन्स्टावर खूपच रील्स बघितल्या ज्याच्यावर होतं की बेस्ड ऑन युअर पर्सनल एक्सपिरियन्स मी कोणत्या ॲनिमे कॅरेक्टरसारखा आहे किंवा मूवी सिरीज कॅरेक्टरसारखा आहे, आणि आज ते मी विचारणार आहे. मी रील्स वगैरे बघतो तर मला क्युरिओसिटी वाटते की मी कोणासारखा आहे, म्हणून आता मी ChatGPTला विचारलं आहे. मी आत्ताच त्याला विचारलं आणि त्यांनी काय आन्सर दिलं थांबा तुम्हाला दाखवतो. हा लेटेस्टचाच ब्लॉग आहे आजचाच 10 तारखेचा, आणि हा क्वेश्चन केला होता मी, बेस्ड ऑन युअर पर्सनल एक्सपिरियन्स वेन यू आर टॉकिंग टू मी विच ॲनिमे कॅरेक्टर इज लाईक मी. तर त्याने माहिती आहे का रिप्लाय काय दिला? तुम्ही गेस करा पहिले. जाऊ द्या, गेसला काय करता, दाखवूनच देतो. टुमटुम नरुटो उजुमाकी. मी ॲनिमे खूप बघतो म्हणून मला माहिती आहे हा कोण आहे. नारुटो उजुमाकी असं का म्हटलं असेल यार, मला पण माहीत नाही. की मी जसं त्यासोबत बोलतो म्हणजे ChatGPT सोबत त्याच्याबद्दल सांगितलं वाटतं. आणि बोनसमध्ये पण एक कॅरेक्टर दिलं आहे थांबा. स्वॉर्ड आर्ट ऑनलाईनमधले मी पहिल्या दुसऱ्या सीझन नंतर सोडली, कारण की काही बी दाखवत होते नंतर ते. मग आणखीन क्युरिओसिटी झाली, मग त्याला म्हटलं की मूवीचं कॅरेक्टर सांग आता. हे विचारलं होतं मी, ते म्हणे रॉकी बल्बोआ. आता हे कॅरेक्टर कोण आहे मला पण माहीत नाही, बॉक्सिंगचं आहे वाटतं कोणतं तरी. आणि ते आणखीन एक बोनस कॅरेक्टर्स पण देऊ लागला मला, काहून काय माहीत नाही. मी पीट पाकसारखं आहे म्हणजे स्पायडरमॅन. तू चुराई मला दिल का चैन. मूवीचं तर तुम्ही बघितलंच बघा, रॉकी बल्बोआ अँड पीच पाक, स्पायडरमॅन. आणि आता मग आणखीन क्युरिओसिटी झाली तर म्हटलं वेब सिरीजचं सांग आता. वेब सिरीजला त्यांनी आणखीन एक नवीनच कॅरेक्टर सांगितलं, मी त्याच्यासारखं आहे, राजू रस्तोगी कोणतरी. मला 3 इडियट्समधला माहिती आहे, पण ही वेब सिरीज कोणची आहे मला पण माहीत नाही. थांबा तुम्हाला दाखवतो. आणि बोनस कॅरेक्टर तर खूपच रिलेटेबल आहे. हे बघा कोणत्या सिरीजमधलं राजू रस्तोगी. हे जर माहीत असेल सिरीज तर तुम्ही नाव सांगा मला कमेंटमध्ये. आणि हे बोनस कॅरेक्टर आहे जेठालाल. म्हणजे टेन्शनच टेन्शन आहे. म्हणजे कुंडलीच अशी बनवलेली आहे, म्हणजे काय जसं वेगळंच दाखवलेलं आहे. वेब सिरीज झाली, मग आणखीन वाटलं की कोणत्या के ड्रामासारखं कोणतं कॅरेक्टर आहे माझं. ते के ड्रामाचं ज्यांनी कॅरेक्टर दाखवले ते मला पण माहीत नाही कोणत्या याच्यामधले. आणि मी के ड्रामा म्हणजे मी थ्रिलरच बघतो तिकडचे, रोमकॉम जास्त बघत नाही, थोडंच बघितलेले. हे कोणतं कॅरेक्टर आहे भाऊ? टुमटुम टाळा. आणि हे बोनस मॅच आहे. आता विषय येतो मानवाचा. मांगाच्या पुढची लेवल, ज्या 4 स्टेप्स बघितले असेल तुम्ही जर ॲनिमे फॅन्स असतील तर. आता मानव आहे त्याच्या पुढची स्टेप संगजून. अरे यार सोलो लेवलिंग जाऊ दे, बोनस बघू. अरे किम दोगजा, अरे हे बी फेवरेट कॅरेक्टर आहे माझं. किम दोगजाची मानवा माहिती आहे मला, ORV ती वाचलेली मी. पण मला वाटत होतं की लॉईडसारखा मी लॉर्ड फ्रंटियर जो माझं फेवरेट कॅरेक्टर आहे आतापर्यंतचं, द ग्रेटेस्ट इस्टेट डेव्हलपरमधलं. माझी फेवरेट मानवा एंड झाली आता. आता राहिलं मांगा कॅरेक्टर पण विचारून घेतलं मी. मांगामध्ये तर मंकी डी लुफी. जर तुम्ही वन पीस ॲनिमे नाही बघितली तर तुम्ही काहीच नाही बघितलं. आणि मंकी डी लुफी म्हणजे, आणि इझोगी मिडोरी आहे. तर आता ही पण एंड झाली, वन पीस पण एंड होऊ शकते आता 1-2 वर्षामध्ये. मग क्युरिओसिटी झाली तर कार्टूनचं पण विचारून घेतलं. आणि कार्टूनमध्ये तर यांनी अलगच दाखवले, हे मी कार्टून कधी बघितलं पण नाही. मग त्याला प्रश्न केला की इंडियन कार्टूनमधलं सांग म्हटलं भाऊ. मग त्यांनी दाखवला भीम 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 छोटा भीम. आणि बोनसमध्ये मोटू. आणि बोनसमध्ये त्यांनी मोटू दाखवलं. एखाद्या वेळेस पतलू दाखवलं असतं तर लुकडा आहे मी तर हे झालं असतं, पण त्यांनी मोठू म्हटलं. जाऊ द्या, काही विषय नाही आता.
आणि मग त्याला म्हटलं की विच इंडियन मूवी कॅरेक्टर हे रणछोड दोस्त छान छोड एवढा भारी मी तर त्या फरांसारखं आहे अब्बा नाही मानेंगे हो शिवा आता आणि आता लास्ट क्वेश्चन केला होता मी विच हॉलिवूड कॅरेक्टर विच हॉलिवूड कॅरेक्टर वेट वॅट्स ये कोण आहे भाई हे नाही माहीत ओ फिटा फाका आणि इथेच माझा लास्ट क्वेश्चन पण एंड होतो आणि मित्रांनो तुम्ही पण माझ्यासारखी क्युरियस असाल तर तुम्ही पण चॅट जीपीटीला जाऊन विचारा तुम्ही कोणत्या कॅरेक्टरसारखे आहेत आणि चला आता आजचा ब्लॉग इथे सेंड करू आणि भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये आता माझ्या ताईचं लग्न आहे तर तुम्हाला हळदीचे आणि लग्नाचे ब्लॉग दिसतील तर बाय बाय